30,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्याला लागल आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या सूचना आहेत की 2019 साली जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत, वंचित आपल्या सगळ्याला माहित यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की 2019च्या कर्जमाफी आणि आजच्या कर्जमाफीमध्ये एक फरक आहे। आजच्या कर्जमाफीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय घेतला, ज्याची 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे। साधारणतः एखाद्याचं 2,50,000 रुपये असेल तर वरचे 50,000 रुपये भरले तर त्याला 2 लाख रुपये हे या वर्षीच्या कर्जमाफीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेले आहेत। आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जर एखाद्याला 10,000 20,000 त्याची रक्कम 2 लाखाच्या वरची असेल तर त्याला कर्जमाफीमध्ये भाग घेता येत नव्हता, त्याला कर्जमाफीला मिळालेलं नाही। त्यामुळे ते 2019ला पण ते वंचित आहेत आणि आजही ते वंचित 2019 मुळे राहत आहेत। तर त्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये काय करता येईल त्यांचा कसा, कारण आचारसंहिता असल्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर बोलता येणार नाहीत। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतील। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे की साखर कारखानदार कामगार आमचे, आपल्याला माहिती आहे की सीझनल कामगार असतात साखर कारखानदार, 2-2, 3-3 महिने ते नोकरी करतात पण त्यांचा पगार 25,000 पगार असतो। अशा शेतकऱ्या, अशा कामगारांना पण कुठेतरी त्या बाबतीमध्ये त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळावा ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे। या बाबतीमध्ये उपसमितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। कॅबिनेटमध्ये आज पाणी टंचाईबद्दल देखील प्रश्न उपस्थित केला होता। तुम्हाला माहिती आहे की या वर्षी हवामान विभागाने एल निनोचं संकट आपल्या सगळ्यांना आपल्यावरती आहे आणि यावर्षी त्यामुळे पाऊस हा कमी पडणार आहे असा त्यांचा अंदाज आहे आणि या बाबतीमध्ये तो अंदाज गृहीत धरून आमच्या कृषी विभागाने निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये येणारे आमचे बियाणे असेल, टिकाऊ धरणारे बियाणे असेल, पाणी आडवा, पाणी जिरवा, शेततळी असतील, पाझर तलाव तात्पुरते दुरुस्त करण्याचे असतील किंवा ज्या गोष्टी करणं या एल निनोच्या संकटामध्ये माझ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत करणं गरजेचं आहे। बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभाग हा काम करतोय। शेवटी शेतकरी असल्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। पाण्याबाबतच्या बाबतीमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये आजही पाऊस कुठंच पडत नाहीये आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आज तरी साधारणतः त्यांचं असं काहींचं म्हणणं आहे की साधारणतः 20 जून नंतर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल, परंतु ते गृहीत धरून मी निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या योजनेला, पिण्याच्या पाण्याला पहिल्यांदा आपण तिथं आता आज प्राधान्य दिलं पाहिजे आणि धरणातल्या साठ्यांची एकूण परिस्थिती पाहून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। या बाबतीमध्ये मला काहीच माहिती नाही आणि माहिती नसल्यानंतर एखाद्या गोष्टीवर बोलणं मी बरोबर नाही। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे असं दत्ता भरणे यांनी म्हटलेलं आहे। तर शेती आणि राज्यातील पाणी साठा या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ चर्चा केलेली आहे।